आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू। म्हणजेच 2100 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। उद्या महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल। त्यानंतर परवा अजून 12 जिल्हे आणि तिसऱ्या दिवशी 12 असे टोटल 12 36 जिल्ह्यांमध्ये सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा करण्यात येणार आहे। आता उद्याचे 12 जिल्हे आहेत त्याची यादी मी वाचून दाखवतो, आपण व्यवस्थित आहे का बघा। महाराष्ट्रामध्ये एकूण 6 विभाग पडतात। अमरावती विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, कोकण विभाग, नागपूर विभाग, नाशिक विभाग आणि पुणे विभाग। तर बघा प्रत्येक विभागातून 2-2 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। सुरुवात करूया अमरावती विभागापासून। तर अमरावती विभागामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम असे 5 जिल्हे येतात। यापैकी यवतमाळ आणि वाशिम या 2 जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात उद्या पैसे जमा होत आहेत। तर बघा सरकारने त्या ठिकाणी ज्या जिल्ह्यातून सर्वात कमी महिलांचे अर्ज आले आहेत असे लहान जिल्हे त्या ठिकाणी सुरुवातीला घेतलेले दिसून येतात। दुसरा जो विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजेच औरंगाबाद विभाग। तर त्या ठिकाणी बघा 8 जिल्हे येतात। सर्वात मोठा विभागातला याला मराठवाडा असं म्हणतात। त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा आणि नांदेड जिल्हा असे एकूण 8 जिल्हे येतात। तर त्यापैकी बघा हिंगोली आणि परभणी या 2 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। या 2 जिल्ह्यांना उद्या पैसे येणार आहेत। तर कोकण विभागात एकूण 7 जिल्हे येतात। मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे यांचा समावेश आहे। तर बघा याच्यापैकी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे जमा होत आहेत। त्यानंतर आहेत नागपूर विभाग। नागपूर विभागामध्ये 6 जिल्हे येतात। नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली। तर बघा याच्यापैकी 2 जिल्ह्यांची निवड झालेली आहे, चंद्रपूर आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे जमा होत आहेत। अजून 2 विभाग नाशिक आणि पुणे। तर बघा त्यांची नावे मी तुम्हाला सांगतो, परंतु एक छोटीशी विनंती आहे की लगेचच आपण व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ पाहता कृपया व्हिडिओला लाईक करा, कारण व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही लाईक करणं विसरून जातात। सर्व ताईंना, सर्व लाडक्या बहिणींना कृपया विनंती आहे की व्हिडिओला लाईक करत चला। तर बघा नाशिक विभाग याला खानदेश असे म्हणतात। 5 जिल्हे येतात नाशिक विभागामध्ये, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यादेवी नगर। तर याच्यापैकी जळगाव आणि अहिल्यादेवी नगर या 2 जिल्ह्यांची नावे त्या ठिकाणी लिस्टमध्ये आलेली आहेत। आणि शेवटचा विभाग आहे पुणे विभाग। तर पुणे विभागामध्ये एकूण 5 जिल्हे येतात। याला पश्चिम महाराष्ट्र असं म्हटलं जातं। त्याच्यामध्ये सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे याचा समावेश आहे। तर त्याच्यापैकी कोल्हापूर आणि सोलापूर या 2 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर काही ठिकाणी मोठे जिल्हे दिसून येतात, तर काही ठिकाणी लहान बहुतांश ठिकाणी 80% लहान जिल्हे घेतलेले आहेत आणि 20% मोठे जिल्हे घेतलेले आहेत। आता बघा ही झाली उद्याची लिस्ट। परवा जे लिस्ट आहे जिल्हे आहेत त्याची लिस्ट लवकरच जारी होईल। तर ती लिस्ट तुम्हाला पाहायची असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। आता बघा हे जे पैसे जमा होणार आहेत तर तुम्हाला SMS द्वारे प्राप्त होतील। त्या बँकांची नावे मी सांगतो बघा। पोस्टामध्ये ज्यांनी खातं उघडलेलं आहे सर्वप्रथम पोस्टामध्ये पैसे जमा झालेले आहेत। आजपर्यंतचा अनुभव आहे जेवढे 6